ठरलं तर मग या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये शेवटी आई मुलीची देवळामध्ये अशी ओळख पटलेली आहे. आणि आता ज्या गोष्टीची आपण आत्तापर्यंत मालिकेत वाट पाहत होतो ते आई मुलीचं मिलन आता झालेलं आहे. कपटी प्रिया प्रतिमाला मारण्यासाठी देवळात घेऊन आले, पण इथे आता देवतारी त्याला कोण मारी आणि सायली तिथे ऑलरेडी कशी पोचले, हे कसं घडलंय, आई आणि मुलगी कशा भेटल्यात, हे या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि सायलीचा गैरसमज प्रतिमाने कसा दूर केलाय हे सुद्धा पाहूया. 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये सायली खूपच चिडलेली असते आणि अर्जुनला त्याचं कारण काही कळत नसतं. सायली पुढे पुढे चाललेली असते. अर्जुन तिच्या मागे मागे, सायली काय झालं, इतकं रागवायला काय झालंय, अहो मी थोडाच वेळ तर लेट आलेलो आहे, नक्की काय झालंय तुम्ही सांगाल का. सायली थांबा ना, अहो मी काय बोलतोय ऐका, बरं ते सगळं जाऊ दे, तुम्ही गाडीत बसा बरं. असं म्हणत अर्जुन आता सायलीला गाडीमध्ये बसायला सांगतो, पण सायली खूपच चिडलेली असते आणि त्यामुळे ती गाडीत काही बसत नाही. ती रिक्षा रिक्षा म्हणून आवाज देते. अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं, तुम्ही बसा ना गाडीमध्ये. पण सायली एकही शब्द बोलत नाही. अर्जुनला कळत नाही की मी 2 मिनिटासाठी उशिरा आलो म्हणून काय झालं. अर्जुन म्हणतो मी फक्त 2 मिनिटासाठी उशिरा आलेलो आहे, तर तुम्ही इतक्या का माझ्यावरती चिडलात, ऐका तरी सायली. असं म्हणत अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायली काही थांबायला तयार नसते. ती रिक्षेत बसते आणि निघून जाते. अर्जुनला तर समजतच नाही की मी इतकासा कारणासाठी सायली इतक्या कधी चिडत नाहीत, पण आज त्या इतक्या का चिडल्यात, असं काय झालंय. असं म्हणत आता इकडे अर्जुन विचारच करत असतो. तोपर्यंत तो विचार करतो, नाही मला पण यांच्या मागोमाग कारमध्ये जायला पाहिजे, जेणेकरून नक्की काय घडलंय हे कळेल. असं म्हणत अर्जुन सायलीच्या मागोमाग जायला निघतो. आणि आता इकडे इकडे मात्र प्रियाचं सगळा खेळ फसणार असतो. रविराज सांगत असतात, हो मी सुद्धा देवळामध्ये तुमच्यासोबत येतो, मी तुम्हाला सोडतो. यावरती प्रिया म्हणते, बाबा पण तुमचं महत्वाचं काम असेल तर तुम्ही का बरं सोडताय आम्हाला. यावरती रविराज म्हणतात, हो माझं काम आहे, मी एक काम करतो, तुम्हाला मी देवळामध्ये सोडतो आणि त्यानंतर पिकअप करतो. त्यावरती प्रिया म्हणते, नको बाबा, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं काम करण्यासाठी जा, आम्ही दोघी जणी रिक्षाने जाऊ आणि त्यानंतर रिक्षाने येऊ. रविराज म्हणतात, नाही मी म्हटलं ना तुला, अगं तुमच्या दोघींच्या सोबत मला वेळ घालवायला सुद्धा आता चांगलं वाटतं, त्यामुळे मी तुम्हाला रिक्षाने सोडतो, म्हणजे मी तुम्हाला सोडतो आणि त्यानंतर न्यायला पण येतो ना, नाहीतर खरं तर आपण उद्या गेलो असतो तरी चाललं असतं. प्रतिमा म्हणते, हो चालेल ना रविराज, आपण उद्या जाऊया. यावरती प्रिया म्हणते, नको आई, आज आपण जाण्याचा प्लॅन केलाय ना, परत बाबांसोबत नंतर जाऊया, आत्ता बाबा आपल्याला सोडतील आणि आपण जाऊया की. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे मी तुम्हाला सोडतो आणि न्यायला सुद्धा येतो. आता रविराज असं म्हटल्यावरती प्रियाला खूपच आता प्रॉब्लेम होतो, कारण जर का रविराज सोडायला पण येणार असतील, रविराज न्यायला सुद्धा येणार असतील, तर आपल्याला खूप थोडा वेळ आहे या प्रतिमाला किडनॅप करण्यासाठी, हे तिला समजतं. आणि या थोड्याशा वेळामध्ये आपल्याला सगळी कामं करायची आहेत हे सुद्धा तिला समजतं. मग आता तिची जरा चिडचिडच व्हायला लागते. काय करायचं आहे ह्या किल्लेदारला आणि ह्या प्रतिमाला, सोडायला येतो काय, न्यायला येतो काय, बायकोला जरा एकामा सोडायला मागतच नाहीये हा. असं म्हणत प्रिया चिडलेली असते, कारण तिचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. तोपर्यंत अर्जुन धावत पळत घरी येतो. घरी आल्यावरती खाली आता पूर्णांची आणि प्रतिमा असतात आणि काय रे अर्जुन, काय रे अर्जुन असं बोलत असतात, पण अर्जुन काही बोलायलाच तयार नसतो. तो डायरेक्ट आता निघून जातो वरती. अर्जुन वरती निघून गेल्यामुळे आता इकडे पूर्णाजीला कळत नाही की काय झालंय, अर्जुन असा तडकाफडकी वरती का निघून गेला, म्हणून हे दोघी जणी पाहत बसतात. तोपर्यंत अर्जुन धावत पळत रूमच्या दिशेने जातो. मग इकडे आता विमल पण तिकडे येते आणि म्हणते, सायली बहिणी ऑफिसमध्ये गेल्या होत्या, मग त्या नाही आल्या, एकट्या अर्जुन दादाच परत आलेले आहेत. आता विमलला पण चिंता वाटायला लागते. तोपर्यंत अर्जुन आपल्या रूममध्ये येतो. अर्जुन रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यावरती अर्जुन आता विचार करतो, सायली कुठे गेल्या. असं म्हणत अर्जुन आता इकडे सायलीला वॉशरूमच्या दिशेने पाहतो, रूममध्ये पाहतो आणि कुठे सायली नसल्यामुळे पुन्हा खाली जातो की कदाचित खाली असतील, काय घडलं असेल, असा विचार करत आता अर्जुन इकडे तिकडे पाहत खाली येतो.
तोपर्यंत पूर्णाची आणि प्रतिमा खाली असतात. काय रे अर्जुन, काय झालं असं म्हटल्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो, सायली कुठे आहे. यावरती प्रतिमा आता इकडे कल्पना बोलायला लागते, अर्जुन अरे असं काय करतोयस, या सगळ्यामध्ये ती ना तुला माहित नाही की तुझी बायको कुठे आहे ते. अर्जुन म्हणतो, असं काय करतेस मम्मा, मला कसं माहिती असेल. यावरती कल्पना म्हणते, अरे तुलाच डबा घेऊन ती ऑफिसला गेली होती ना. पूर्णाजी म्हणते, हो तू टिफिन विसरतोस आणि दरवेळेला ती तुला टिफिन घेऊनच येते ना, तुला कळतंय का. अरे तुला टिफिन घेऊनच ती ऑफिसला गेली होती, तुला नाही का भेटली. अर्जुन म्हणतो, नाही कुठे टिफिन घेऊन, त्या टिफिन वगैरे घेऊन काही आल्या नव्हत्या. यावरती पूर्णाजी म्हणते, अरे असं कसं, इथून तर टिफिन घेऊनच बाहेर पडली. अर्जुनला तर कळतच नाही की नक्की काय चाललंय ते. इकडून रागारागात निघून गेल्या. अर्जुन म्हणतो, नाही त्या तर मला डायरेक्ट मधुभाऊंच्या इथे भेटल्या. पण इकडे आता तिघी जणी अगदी ठामपणे सांगत असतात की सायली सायली ही टिफिन घेऊन गेली होती. आता मात्र इकडे विमलला काळजी वाटायला लागते आणि विमल म्हणायला लागते, मला तर खूपच काळजी वाटते, सायलीताई कुठे गेल्या असतील. कारण सायलीताई या सगळ्यामध्ये असं कुणाला न सांगता कधीही जात नाहीत. सगळ्यांना काळजी वाटते. त्यावरती अर्जुन बाहेर येतो आणि आता अर्जुन विचार करायला लागतो की सायली टिफिन घेऊन आल्या होत्या, मग ऑफिसमध्ये आल्याच नाहीत की डायरेक्ट मधुभाऊंकडे गेल्या. म्हणजे घरामध्ये असं सांगून निघाल्या की त्या टिफिन घेऊन जात आहेत, पण टिफिन घेऊन न येता डायरेक्ट मधुभाऊंकडे गेल्या. नक्की काय झालंय. नाही नाही, ऑफिसमध्ये आल्या असेल तर मला पिऊनला विचारायला पाहिजे असं म्हणत अर्जुन आपल्या पिऊनला कॉल करतो. पिऊनला कॉल केल्यावरती तो म्हणतो, काय रे सायली मॅडम आज ऑफिसला आल्या होत्या का. यावरती पिऊन म्हणतो, नाही सर, अहो मला तर नाही त्या दिसल्या. यावरती अर्जुन म्हणतो, तू कुठे बाहेर गेला असशील आणि त्या थोड्याशा वेळात त्या आल्या असतील तर. यावरती पिऊन म्हणतो, नाही हे पण शक्य नाहीये, कारण मी बाहेर गेलो होतो ते 3 ते 4 मिनिटासाठी, हार्डली 3-4 मिनिटासाठी मी बाहेर गेलो होतो आणि मग तेवढ्या वेळात त्या कशा काय आल्या असतील. मला नाही वाटत की सायली वहिनी इकडे आल्या होत्या म्हणून. असं म्हटल्यावरती अर्जुन विचार करायला लागतो की मग काय घडलं असेल. घरी खोटं सांगून सायली निघाल्या आणि मधुभाऊंना भेटायला गेल्या, पण त्यांना खोटं बोलायची काय गरज. अर्जुनच्या मनामध्ये 1 न 100 प्रश्नांची आता मात्र सरमिसळ व्हायला लागते. आणि का सायली असं वागल्या, का त्यांनी हे केलं, या प्रश्नाचं कोणतंही उत्तर आता अर्जुनच्याकडे नसतं. मग तो विचार करतो, नाही नाही, मला असं गप्प बसून चालणार नाही, सायलींना मला शोधायलाच पाहिजे. तितक्यात तिकडे चैतन्य येतो. चैतन्य आल्यावरती अर्जुन त्याला भेटतो. इकडे तोपर्यंत सायली आता मंदिरात आलेली असते. सायली मंदिरात येते आणि का बरं माझ्या बाबतीत हे सगळं असं होतं, म्हणजे मधुभाऊ माझ्या वडिलांच्या समान आहेत. अर्जुन सरांना माहिती आहे की माझ्यासाठी मधुभाऊंचं सुटणं किती महत्त्वाचं आहे. आणि मी विचार करत होते की जे मला वाटतं तेच अर्जुन सरांना वाटतं. या सगळ्यामध्ये अर्जुन सर माझ्यासाठी मधुभाऊंना सोडवण्याचं काम करतायत असंच मला वाटत होतं. पण या सगळ्यामध्ये मधुभाऊंना सोडवण्यासाठी नाही, तर मधुभाऊंची केस डिले करण्यासाठी अर्जुन सर उपाय करतायत. मला खरंच काही कळतच नाहीये. पण आता आता या सगळ्यामध्ये मी न मधुभाऊंना हे सांगू पण शकत नाहीये, मधुभाऊंना बोलू पण शकत नाहीये. आणि काय करू, अर्जुन सरांवरती असा मला अविश्वास पण दाखवता येत नाहीये. माझ्यासोबत काय घडतंय देवा, मला खरंच काही कळतच नाहीये. असं म्हणत सायली आता इकडे अर्जुनच्या बद्दल बोलत असते आणि त्याच वेळेला अर्जुन सोबत बोलत असतात सायलीच्या डोळ्यात पाणी येत असतं. तोपर्यंत अर्जुन कंटिन्युअसली सायलीला कॉल करत असतो. सायलीला कॉल करत असताना सायली काही कॉल उचलत नाही. मग अर्जुन अजून पॅनिक होतो आणि सायली पिकअप द कॉल असं म्हणत कॉल करत असतो. काय करू, कुठे शोधायला जाऊ, कुठे गेल्या असतील त्या. तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो, काय रे अर्जुन, काय झालं. अर्जुन म्हणतो, मला नाही माहिती काय झालंय, पण सिच्युएशन खूप वर्स्ट झालेली आहे. यावरती चैतन्य म्हणतो, अरे झालंय तरी काय, मला सांगशील का काय झालंय. यावरती अर्जुन सांगायला लागतो, अरे मी ज्या वेळेला तिकडे गेलो होतो ना मधुभाऊंना भेटायला, तिथून सायली माझ्यावरती खूप चिडल्या आणि चिडून त्या कारमध्ये न बसता रिक्षेने गेल्या. मला वाटलं त्या घरी आल्या असतील म्हणून मी इकडे आलो सुद्धा. पाहतो तर काय, त्या इकडे नाही आहेत, कुठे गेल्यात काहीच कळत नाहीये. आणि मम्मा सांगते त्या ऑफिसमध्ये आल्या होत्या. मग जर त्या ऑफिसमध्ये आल्या होत्या, त्यांनी ऑफिसमध्ये असं काही पाहिलं का की ज्याच्यामुळे त्यांना काही दुःख झालं. अरे काय झालं असेल चैतन्य. चैतन्य म्हणतो, अरे ऑफिसमध्ये आल्या असं तुला भेटल्या नसत्या का.
यावरती अर्जुन म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण आता घरात समजलेलं आहे. घरात समजलंय की सायली गायब आहे. त्यामुळे ना सगळेच घरातले खूप पॅनिक झालेले आहेत. मला असं वाटतंय की त्यांना समजवण्याची गरज आहे. तर तू एक काम कर, तू घरी जा. मम्मा, पूर्णाजी, विमल या तिघींना समजाव सायली आहे, तिला अर्जुन घेऊन येतोय असं त्यांना समजावून सांग. तोपर्यंत मी आता घेऊन येतो सायलीला. मी सायलीला बघतो, तू घरची आघाडी सांभाळ. असं म्हटल्यावर ती चैतन्य म्हणतो, तू बिलकुल काळजी करू नकोस. मी घरी बघतो काय करायचं ते. तू निघ बरं. लवकरात लवकर सायली वहिनीला शोधून आण. असं म्हणत चैतन्य अर्जुनला पाठवतो आणि आता चैतन्य घराच्या दिशेने निघतो, जेणेकरून घरामध्ये सगळ्यांना समजावून सांगता येईल की काही नाही, नॉर्मल आहे, सायली वहिनी येते आहे. असं म्हणत चैतन्य आतमध्ये एंटर करतो. यावरती सायली सांगत असते, माझं हे मनातलं दुःख मी कुणाला सांगूही शकत नाही. माझ्या आजूबाजूला इतकी माणसं आहेत, इतकी माणसं आजूबाजूला वावरत आहेत, पण तरी सुद्धा आज मी पूर्णपणे एकटी पडलेली आहे. देवी आई, आज माझ्यासोबत जे काही होतंय ना, त्या सगळ्यासाठी मीच जबाबदार आहे का? पण नाही. आता मधुभाऊंचं जे वाक्य आहे तेच वाक्य या सगळ्यामध्ये मी मनाशी ठेवणार आहे, की आता रडायचं नाही, आता लढायचं. लढायची वेळ आलेली आहे. आता मी ठामपणे पाय रोवून उभी राहणार आणि लढणार आहे. मधुभाऊंसाठी लढणार आहे. कोणत्याही प्रकारची मी हार मानणार नाहीये. पण तरी सुद्धा आज मला एकटं वाटतंय. आजूबाजूला इतकी माणसं वावरतायत, तरी मी आज एकटी पडले. मला असं वाटतंय माझं असं कोणीच नाहीये. मधुभाऊंच्या पेक्षा जास्त विश्वास मी अर्जुन सरांवरती ठेवायला लागले होते. पण आता हा विश्वास त्यांच्यावरती ठेवला आंधळा विश्वास होता का? आणि त्यांनी माझा विश्वासघात केलाय का? हे स्वप्न सगळं धुळीला मिळालंय का? खरं सांगू का, तर ही माझीच चुकी आहे. मी त्यांच्यावरती इतका मोठा आंधळा विश्वास ठेवायला नको होता असं मला वाटतंय. असं म्हणत सायली आता आपल्या नशिबाला दोष देत असते आणि या सगळ्यामध्ये सायलीचं खूप खूप तिला त्रास सुद्धा होत असतो. तोपर्यंत इकडे आता मंदिरामध्ये निघालेले रविराज आणि आता प्रतिमा हे तन्वीला आवाज देत असतात. तन्वी, तन्वी ये असं म्हणत तन्वीला आवाज देत दोघ जण तिला आता बोलवतात. तोपर्यंत दोघ जण तिकडे येतात आणि आता प्रतिमाला रविराज म्हणतात, बस प्रतिमा. तोपर्यंत नागराज म्हणतो, घेऊन चाललेस, लवकरात लवकर काम उरकून टाक. फार वेळ नाहीये आता आपल्याकडे. कसं आहे ना, या सगळ्यामध्ये थोडाच वेळ आहे, प्रतिमाचा कार्यक्रम कर आणि नाहीतर नाहीतर पुन्हा आपल्याकडे अशी संधी येणार नाही. असं म्हणत इकडे आता नागराज या सगळ्यामध्ये आता इकडे प्रियाला बरोबर समजावून सांगत असतो. मग प्रिया म्हणते, तुम्ही काळजीच करू नका, या सगळ्यामध्ये आता मी काय करते तेच बघा. असं म्हणत प्रिया नागराजला आश्वासन देते आणि तिकडून निघते. दोघ जण समोर येतात. त्यावेळेला प्रिया म्हणते, बाबा, तुमचं ऑफिस अपोजिट साईडला आहे, तुम्हाला अपोजिट साईडला काम आहे. आमचं मंदिर अपोजिट साईडला आहे. तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही तुमच्या कामासाठी जा, आम्ही रिक्षेने जातो. नागराज म्हणतो, अरे हो दादा, कशाला एवढा सगळा उलटा वळसा घालून जायची गरज आहे तुला? यावरती रविराज म्हणतात, हे बघ प्रतिमा आणि तन्वी, या दोघींसाठी कितीही काही केलं तरी माझ्यासाठी ते कमीच आहे ना. त्यामुळे मला हे सगळं करायलाच पाहिजे. मला हे सगळं करू दे. मला हे सगळं आवडतंय रे. असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते, बाबा, पण तुमचं काम पण तितकंच महत्वाचं आहे की नाही? त्यामुळे तुम्ही आता उगाचच त्रास करून घेऊ नका. जा बरं. किंवा एक काम करा, तुम्ही मला ते चौक आहे ना, त्या चौकापर्यंत आपण सोबत चाललोय. तिकडून तुमचा रस्ता वेगळा आहे, माझा रस्ता वेगळा आहे. त्या चौकात सोडा आणि येताना पण आम्ही रिक्षेने येऊ की? या काय गाई, चालेल ना तुला? यावरती इकडे आता प्रतिमा म्हणते, हो चालेल की, तुमचं जर का काम असेल तर तुम्ही जा. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, तुम्ही काही ऐकणार नाही आहात. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला या चौकात सोडतो. चौकात सोडल्यानंतर तुम्ही रिक्षेने जा, पण न्यायला मी येईन बरं का? असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, बाबा, कशाला त्रास करताय? आमचं कधी उरकेल, काय उरकेल, आधी सुद्धा उरकू शकतं, मग आम्ही येऊ. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, तुम्ही काही ऐकणार नाही. असं म्हणत रविराज आता ठीक आहे, मी तुम्हाला त्या चौकापर्यंत सोडतो, मग तुम्ही जा असं म्हणतात. आता प्लॅन पूर्णपणे वर्कआउट करण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची असते की रविराज आता मंदिरात येत नाहीयेत. सगळेजण खुश होतात. मग रविराज इकडे आता दोघींना घेऊन सोडायला निघतात मंदिरात. तोपर्यंत अर्जुन आता सायलीला शोधण्यासाठी वणवण भटकत असतो. कुठे गेली असेल, काय करत असेल, काही झालं तर नसेल ना, नक्की का चिडले, एक ना 100 विचार त्याच्या डोक्यामध्ये असे 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 घोळत असतात आणि अर्जुन कारमधून सायलीला शोधत असतो.
सायली मात्र इकडे खूप एकाकी पडलेली असते आणि सायली विचार करते, माझ्या मनातली गोष्ट मी कुणाला सांगू? म्हणजे मला आतापर्यंत कुसुमताई सांगत होती की अर्जुन सरांवरती विश्वास ठेवू नकोस, पण दरवेळेला मी तिला खोट्यात पाडलं आणि अर्जुन सरांवरती विश्वास ठेवला. ठाम विश्वास होता माझा अर्जुन सरांवरती. त्यामुळे मी कुसुमताईला सांगू शकत नाही, ना मधुभाऊंना सांगू शकत. कारण मधुभाऊंना हे सांगितलं ते खूप हर्ट होतील. त्यांच्या सगळ्या आशा मालवून जातील आणि हे मला करायचं नाहीये. त्यांना कोणत्याही दुःखात मला टाकायचं नाहीये. काय करू? कुणाला सांगू? कसं सांगू? सायली या दुविधेमध्ये अडकलेली असते आणि ती विचार करते, आज माझ्या जवळ माझं असं हक्काचं कोणीतरी माणूस हवं होतं. माझे हक्काचे आई वडील हवे होते, ज्यांना मिठी मारून मी ही सगळी गोष्ट सांगू शकेन. पण आज आज मी एकाकी पडले. मी कुणालाही माझ्या मनातली गोष्ट आता सांगू पण शकत नाही, माझ्या मनात पण ठेवू शकत नाही आणि काय करू मला कळत नाही. अशा वेळेला आई वडिलांचं असणं किती महत्वाचं असतं याची मला प्रचिती आले. खरंच माझे आई बाबा माझ्याजवळ हवे होते आणि नियती खूप मोठा चमत्कार घडवत सायलीच्याच आईला सायलीसमोर पाठवून देणार आहे. इकडे तोपर्यंत प्रतिमाला मारण्यासाठी बरोबर प्लॅन करत इकडे प्रियाने तिला मंदिरात आणलेलं आहे आणि आई तू हो पुढे, मंदिरामध्ये दर्शन घे, मी आलेच 2 मिनिटामध्ये, असं म्हणत मुद्दाम प्रिया प्रतिमाला एकटं पडते, जेणेकरून प्रतिमाला त्या गुंडांना पकडायला किंवा तिला मारायला सोपं जाईल. मग प्रतिमा म्हणते ठीक आहे, ये तू लवकर, मी जाते. असं म्हणत प्रतिमा आता पुढे पुढे एक एक पाऊल टाकत मंदिरात जाते. प्रिया म्हणते सावकाश आई, मी आलेच हा, असं म्हणत प्रिया तिला एकटीला पाठवते. लगेचच प्रतिमा थोडंसं अंतर पुढे गेल्यावरती इकडे नागराजने पाठवलेले गुंड असतात, ते गुंड आता इकडे येतात. गुंड आल्यावरती प्रिया त्यांना समजावून सांगते, हे बघा जास्त वेळ नाहीये आपल्याकडे, आपल्याला फार वेळ काढता येणार नाहीये, कारण कदाचित तो किल्लेदार येऊ शकतो आम्हाला पिकअप करायला आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये हिचा काटा काढण्यासाठी फार थोडा वेळ आहे आणि तुम्ही हा वेळ वाया घालवायचा नाहीये. कळतंय का? डोक्यात काय शिरतंय ते? नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत बरं का. असं म्हणत प्रिया त्यांना समजावून सांगते की या बाईला किडनॅप करायचं, या वेळेत करायचं, कोणी बघणार नाही असं. यावरती आता गुंड सांगतात, तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही त्यांना बरोबर किडनॅप करतो. असं म्हणत गुंड प्रतिमाचा पाठलाग करतात. प्रिया सांगते जरा जपून, कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा व्हायला नको आहे. काम फत्ते केल्याशिवाय यायचंच नाहीये, नाहीतर पैसे नाही मिळणार. असं म्हणत प्रिया त्यांना सारखं धमकावते आणि ती माणसं आता इकडे प्रतिमाला किडनॅप करायला येतात. तोपर्यंत सायली आता इकडे मंदिरामध्ये आपल्या उदास बसलेली असते आणि ती विचार करत असते, खरंच माझ्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी कोणीच नाहीये माझ्याकडे आणि आज माझी आई असते ना तर माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला असता, मला विचारलं असतं, काय झाले सायली बाळा, अशी का अस्वस्थ आहेस, काय तुझ्या मनामध्ये चाललंय सांग बरं मला. पण आज मला असं विचारणारं कुणी नाहीये. असं म्हणत सायली खूप 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 उदास होत असते आणि देवी आई तिची ही इच्छा एका झटक्यात पुरी करते, कारण प्रतिमा एक एक पाऊल टाकत आता पुढे आलेली आहे. प्रतिमा पुढे येते आणि ती सायलीला रडताना पाहते. रडताना पाहिल्यावरती सायलीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि सायलीला जग जिंकल्याचा आनंद मिळतो आणि तिला तिच्या आईचा स्पर्श लगेच ओळखू येतो आणि आता ती वरती पाहते. प्रतिमा त्या तुम्ही, असं म्हणत ती आता प्रतिमाला पाहते आणि तिच्या अश्रूचा बांध फुटतो आणि आता सायली हमसाहुमशी रडत प्रतिमाच्या मिठीत जाते. प्रतिमा त्या म्हणत तिला आपलं रडू अनावर होतं आणि रडू कोसळतं. प्रतिमाला कळतच नाही की सायली रडते का, असं काय झालंय सायली सोबत. आणि प्रतिमा मात्र तिला काहीही न विचारता आपल्या मुलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते, तिला प्रेम करते, ज्या प्रेमाची तिला गरज असते, ज्या आपुलकीची तिला गरज असते. प्रतिमा ते प्रेम, आपुलकी, माया सगळं तिला देत असते आणि सायली पुन्हा एकदा भरून पावते. आणि त्यावरती सायली म्हणते, प्रतिमा त्या तुम्हाला कसं कळलं की आज मला तुमची गरज आहे, आज मला तुमच्या स्पर्शाची गरज आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे. खरंच प्रतिमा त्या आज तुम्ही माझ्यासाठी देवासारख्या धावून आलेल्या आहात. आज मी पूर्णपणे एकटी पडले. कधीतरी आपल्याला असं होतं ना की या सगळ्यामध्ये आपण कुणाचेच नाही, आपलं कोणीच नाही, असं ज्या वेळेला वाटतं ना त्यावेळेला अशी मायेची माणसं आपल्या पाठीवरती हात फिरवतात तर खूप छान वाटतं. असं म्हटल्यावरती प्रतिमाला साधारण अंदाज येतो की या सगळ्यामध्ये सायलीचं आणि अर्जुनचं काहीतरी भांडण झाले आणि म्हणून सायलीला खूपच वाईट वाटते.
मग त्यानंतर प्रतिमा म्हणते, सायली तू शांत हो, मी आहे ना इथे, तू शांत हो. आणि हे बघ, तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं सांग. यावरती सायली म्हणते, कधी कधी सगळी माणसं आपल्या बाजूला असून सुद्धा आपल्याला कधी कधी एकाकी वाटतं ना, आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटतं ना, तसं मला वाटत आहे. यावरती प्रतिमाला सगळा अंदाज येतो आणि प्रतिमा सायलीला म्हणते, काय ग सायली, तुझं अर्जुन सोबत काही भांडण झालंय का? अर्जुन तुला काही बोललाय का? तू आणि अर्जुन बोलत नाहीयेत का? अगदी आईने बरोबर मनातलं ओळखावं तसं प्रतिमाने आपली मुलगी सायली हिच्या मनातलं ओळखल्यावरती सायलीला पण धक्का बसतो. काहीही न सांगता इकडे प्रतिमाला कसं काय सत्य समजले. मग प्रतिमा सायलीला समजवते, कसं बस तिला मनवते आणि तिला मनवून घरी जाण्यासाठी पटवते. आणि फायनली प्रतिमाचं ऐकत सायली आता घरी जायला निघते. जोपर्यंत सायली घरी जायला निघते तोपर्यंत इकडे आता प्रियाचे गुंड तर असतात, पण प्रियाच्या गुंडांच्या तावडीतून सुद्धा आता सायलीच प्रतिमाला वाचवणार असते. तोपर्यंत अर्जुन येतो आणि सायली, काय चाललंय तुमचं? काय हा वेडेपणा आहे? म्हणजे मी तुम्हाला काही बोलत नाही तर तुम्ही कशाही वागाल का? अहो, तिकडून कोर्टमधून जेलमधून निघालात आणि डायरेक्ट इकडे आलात. मी तुम्हाला किती शोधतोय. काय चाललंय तुमचा हा बालिशपणा? असं म्हणत अर्जुन सायलीवरती चिडतो, पण तरी सुद्धा सायली त्याला काही उत्तर देत नसते. सायली त्याच्यावरती अजूनही रागावलेली असते. अर्जुन म्हणतो, बाद झालं, आता हे तुमचं अति चाललेलं आहे. असं म्हणत अर्जुनच्या सहनशक्तीचा आता अंत होतो, कारण त्याला कारण काही दिसतच नसतं. तोपर्यंत सायली येऊन खाली सोफ्यावरतीच बसलेली असते. अर्जुन त्याच्या रूम मध्ये आणि रात्रभर सायली सोफ्यावरती बसते. तितक्यात अस्मिता येते आणि काय ग, काय झालंय? म्हणजे आता तू इकडे बाहेर का झोपलेली आहेस? रात्रभर तू इथे बाहेरच बसून राहिलीस? म्हणजे अर्जुन एकटाच रूम मध्ये होता? असं म्हणत आता इकडे अस्मिता कांगावा करते. मग पूर्णाजी येते आणि काय ग सायली, तुझं आणि अर्जुनचं काही भांडण झालंय का? तू का बरं इकडे झोपलेस? असं म्हणत सायलीला प्रतिप्रश्न विचारते. यावरती सायली म्हणते, मी इकडे सोफ्यावरती झोपले कारण. आता सायली काय कारण देणार? ते कारण पूर्णाजीला पटणार का? येणाऱ्या भागातच कळणार.